महाराष्ट्रात कसं झालं माहितीये का, जे आपले वडीलधारी माणसं आहेत त्यांना वाटतं की आपलं पोरगं नोकरी करावं, हे करावं ते करावं, पण नोकऱ्या आता सध्या तर नाहीयेत. लोक जातात मुंबईला, पुण्याला जातात नोकऱ्यांसाठी. 10 जागांसाठी 1000 फॉर्म असतात. त्याच्यात माणसं निवडून येत नाही. शिक्षण एवढं करतात, उच्च दर्जाचं शिक्षण करतात, पण काय होत नाही. माणसाला शेवट जाऊन कुठं कामाला लागावं लागतं? MIDC मध्ये. MIDC मध्ये पगार किती येतो? 8 ते 10 हजार रुपये पगार असतो सामान्य माणसाला. त्याच्यात माणसाचं घर चालत नाही. त्याच्यातल्या घरातल्या 3 ते 4 जणांना, 4 जणांच्या फॅमिली मधले 2 जणांना किमान काम करावं लागतं. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय तुम्ही स्वतः बनवू शकता, तर कशाला लोकांकडे तुम्हाला जॉब करायची गरज आहे? आता मी या किरकोळ धंद्यावरनं माझा किरकोळ धंदा आहे, त्याच्यावरनं मी रोजचे 1000, 1500, 2000 रुपये कमवतोच. 1000 रुपये रोजचे धरले तरी 30,000 रुपये महिना कमवतोय ना. कोणते जॉब वाल्याला भेटते 30,000 रुपये महिना? तुम्ही सांगा मला. 15,000 रुपये जॉबसाठी लोक, हजार लोक फॉर्म भरतात. आपण स्वतःचा मालक स्वतः. आपल्याला सुट्टी घ्यायची तेव्हा आपण सुट्टी घेऊ. आपल्याला जेव्हा माल घ्यायचा आहे जास्त, अजून मीटर पाडायचं, तेव्हा आपण मीटर पाडू. आमचं म्हणणं एवढंच आहे.